नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये आता कडाक्याची थंडी पडली आहे। निफाडचा पारा 6 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलाय आणि त्यामुळे गहू पिकावर आलेले दवबिंदू गोठल्याचं दिसून आलंय। नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये थंडीचा जोर चांगलाच वाढलाय। तापमानात सातत्यानं घसरण होतीये। उत्तरेकडून थंड वाऱ्याचं प्रमाण आणखी वाढलंय, त्यामुळे राज्यात हाडं गोठवणारी थंडी वाढलेली आहे। निफाडमधली दृश्य आहेत। गव्हाच्या पात्यांवर अशा प्रकारे दवबिंदू गोठल्याचं चित्र पाहायला मिळतंय। निफाडचा पारा सध्या 6 अंशांवर आहे आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। सध्या मी निफाडच्या गव्हाच्या एका क्षेत्रामध्ये आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो गहू पिकावर दवबिंदू गोठल्याचं चित्र सध्या दिसत आहे, कारण की थंडीचा कडाका हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि निफाडच्या विशेष करून नाशिकच्या ग्रामीण भागात निफाड असेल, चांदवड असेल, येवला असेल या भागांमध्ये थंडीचं प्रमाण हे वाढलेलं आहे। ही थंडी गहू पिकाला पोषक जरी असली मात्र आता दवबिंदू गोठायला सुरुवात झाली, त्यामुळे कुठेतरी थंडीचा कडाका हा मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र सध्या दिसत आहे। विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल या ठिकाणी देखील थंडी वाढलेली आहे। पुण्याचं तापमान देखील 10 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलेलं आहे। एकंदरीत राज्यात ही थंडीची लाट आता कायम आहे। गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं तापमानाची घसरण ही सुरूच आहे। आता येणाऱ्या दिवसात आणखी ही थंडी किती वाढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात ही थंडी आता कायम असणार आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।